आपल्याकडे तुम्ही कधी ऑब्झर्व केलं आहे का, एखाद्या घरात मुलगी आणि मुलगा दोघंही असतील तर घरातली कामं, घरासंबंधी कामं ही जास्त करून मुलीलाच सांगितली जातात. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी असतात, म्हणजे चल पटकन हे उचलून ठेव, चल पटकन किचन साफ करून घे, चल पटकन झाडून घे, वगैरे वगैरे गोष्टी. पण तिथेच मुलाला सांगताना कामकुचराई केली जाते, म्हणजे मुलाला थोडंसं मागं ठेवलं जातं या गोष्टींबाबत, असं मला वाटतं. तर या गोष्टी मुलगा मुलगी अशा नाहीच आहेत, असं घरासाठी तरी मला असं वाटतं. घरातली कामं सगळ्यांना सगळी आली तर किती भारी ना, म्हणजे कोणाचं कोणा वाचून काही अडणार नाही किंवा कोणीही कोणावर अवलंबून राहणार नाही आणि कामं लादली जाणार नाही, हे महत्त्वाचं. माझं स्वतःचं सांगू का, माझे आजोबा माझ्या आजीला स्वयंपाकघरात मदत करायचे, नेहमी मदत करायचे आणि कितीतरी वेळा मी त्यांच्या हातचा त्यांनी बनवलेला डबा शाळेत पण नेला. त्यामुळे या गोष्टी ना मला खूपच इन्स्पायर करतात. म्हणजे ह्याच्यात ह्या तुम्ही खूप आधीपासूनही बघू शकता ह्या गोष्टी स्वतःच्या घरात जर तसं असेल तर. आणि मला ना हे खूप छान वाटायचं, दोघांनी मिळून स्वयंपाक करायचं, दोघांनी मिळून कामं करायची. आणि बऱ्याचदा ना बाईच बाईचा पाय खेचत असते, तसंच पुरुषही पुरुषाचा पाय खेचत असतो. जर बाई म्हणत असेल ना, एखादी बाई दुसऱ्या बाईला म्हणत असेल ना, तू नवऱ्याकडून काम करून घेतेस का, किंवा अशा काहीही गोष्टी बरं का, की पुढे जाण्यापासून त्यांना काही वेगळं करत असतील किंवा काही स्वतःसाठी करत असतील तर टोचून बोलणं, काहीतरी टोमणा मारणं, काहीतरी बोलत राहणं, या सगळ्या गोष्टींपासून ना तुम्ही ना लांब राहा. आणि पुरुष पुरुषाला कसा मागं खेचतो माहिती का, हां म्हणजे तू हे घरी करतोस का, तू हे काम करतो का वगैरे. अरे करतोय तो करू द्या ना, घरासाठीच करतोय ना, काही वेगळी गोष्ट आहे का, आणि कामच करतोय ना. असं काही वाटून तर दिलेलं नाही ना, स्त्रियांनी ही कामं करावी, पुरुषांनी ही कामं करावी. दोघांनी मिळून केलं तर किती आनंदाने होईल ना सगळं. कळतंय का?